हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये विज्ञान विषयाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न विचारलेले असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य व रोग या घटकावर आधारित काही सराव प्रश्न पाहू। पहिला प्रश्न आहे, काय चावल्यामुळे रेबीज होत नाही? कुत्रा, ससा, डास की मांजर? तर यापैकी कुत्रा, ससा, मांजर यांच्या चावल्यामुळे रेबीज होतो। डास जो आहे तो डास चावल्यामुळे रेबीज होत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। दुसरा प्रश्न, एड्स हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? इन्फ्लुएन्झा ए, HIV, पिकोरना की बॅक्टेरियोफा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, HIV। पुढचा प्रश्न आहे, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, रक्तातील रक्तबिंबिका कमी होणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? क्षय, स्वाइन फ्लू, हिवताप की डेंग्यू? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डेंग्यू। राष्ट्रीय संचारी रोग संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, पुणे, कोलकाता की दिल्ली? या प्रश्नाचं उत्तर दिल्ली। जागतिक मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण कुठे आढळतात? आफ्रिकेत, अमेरिकेत, भारतात की ऑस्ट्रेलियात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, भारतात। पुढीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया म्हणजेच हिवताप होण्यास कारणीभूत आहे? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, एंटामिबा हिस्टोलिटिका, अमिबा की पॅरामिशियम? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स। कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट ही प्राथमिक उपचार पद्धती काय झालेल्या व्यक्तीसाठी वापरतात? हृदयरोग, मधुमेह, कर्करोग की स्वाइन फ्लू? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, हृदयरोग। कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो? 14 जून, 7 एप्रिल, 29 सप्टेंबर की 14 नोव्हेंबर? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 14 जून। कोणत्या दिवशी भारत सरकारने पंतप्रधान जन औषधी योजना जाहीर केली? 1 जुलै 2015, 1 जून 2015, 1 जुलै 2014 की 1 जून 2014? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 जुलै 2015। पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। हिवताप, कावीळ, हत्तीरोग की डेंग्यू? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, कावीळ। एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? HCG, वायडल, एलिसा की CBC? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, एलिसा। हिवताप हा आजार कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? एनाफिलिस, क्युलेक्स, इडिस इजिप्ती की इडिस अल्बोपिक्टस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, एनाफिलिस। कशाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच संसर्गित माणसाद्वारे होतो? हिवताप, डेंग्यू, स्वाइन फ्लू की रेबीज? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वाइन फ्लू। पुढीलपैकी हा असंसर्गजन्य रोग आहे? डेंग्यू, स्वाइन फ्लू, एड्स की कर्करोग? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, कर्करोग। या रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतात। एड्स, हिवताप, रेबीज की डेंग्यू? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, रेबीज। पुढीलपैकी कोणते लक्षण हृदयविकार म्हणजेच हार्ट डिसीज या रोगाचे नाही? लठ्ठपणा, छातीत असह्य वेदना होणे, घाम येणे, अस्वस्थता व कंप जाणवणे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, लठ्ठपणा। पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस काय म्हणतात? मधुमेह, हृदयविकार, रेबीज की कर्करोग? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, कर्करोग। कोणत्या डासांचे वास्तव्य प्रदूषित पाणी, गटारे येथे असते? एनाफिलिस, क्युलेक्स, एडिस इजिप्ती की एडिस अल्बोपिक्टस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, क्युलेक्स।